बाबासाहेब लंडनवरून मुंबईला येणार होते. पुढं त्यांचं पत्र आलं की मी येतोय म्हणून. भाऊच्या धक्क्यावर तोबा गर्दी जमलेली होती. संपूर्ण मुंबई जे बाबासाहेबांचे चाहते होते ते सगळे भाऊच्या धक्क्यावर जमले होते. आणि रमाबाई आता बाबासाहेबांना भेटायला घ्यायला भाऊच्या धक्क्यावर जायचं, पण घरात साडी नाही नवीन. मोठा पेच पडला. आता नेसायचं काय, जुन्या कपड्यावर जायचं तरी कसं. बॅरिस्टरची पत्नी फाटक्या कपड्यावर आली म्हटल्यावर लोक टिंगल करणार, नावं ठेवणार. तिनं पेटाला शोधला आणि एक जुना फेटा, जुना म्हणजे नवाच, पण पेटीत बऱ्याच वर्षापासून होता पण तो नेसला नव्हता, असा फेटा काढला, पटका काढला. तो पटका रमाई नेसल्या आणि भाऊच्या धक्क्यावर गेल्या. बाबासाहेबांनी गर्दीतून रमाईला शोधलं, बघितलं. त्यांच्या पण डोळ्यातून अश्रू आले. ही माझी पत्नी रमाई बॅरिस्टरची पत्नी आहे आणि ती फेटा नेसून आली, हे त्यांच्याच फक्त लक्षात आलं. त्यांना गहिवरून आलं. हा आपला त्याग, रमाईचा त्याग समाजासाठी नक्कीच उपयोगाला येणार, ही त्यांनी ताडण केलं. तो प्रसंग सांगून बाबासाहेब एकदा रडत होते. त्या त्यागाचं काहीतरी चीज व्हावं असं जर समाजाला वाटत असेल तर बाबासाहेबांची शिकवण प्रत्येकानं आठवणीत लक्षात ठेवली पाहिजे. जयंत्या करून बाबासाहेबांचा आपण अनुयायी होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या.